हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश इंग्लिश अकॅडमी. सो आज आपला 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 15वा दिवस आहे. ओके, सो दिस इज दी 15th लेसन. फाईन. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 15. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोइंग टू हे स्ट्रक्चर शिकणार आहे, लक्षात ठेवा. ओके, वी आर गोइंग टू लर्न दी गोइंग टू स्ट्रक्चर. आणि हे गोइंग टू स्ट्रक्चर सुद्धा आपण विदाउट ग्रामर शिकणार आहे, फक्त आणि फक्त प्रॅक्टिस मधून. ओके, सो ईच सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करणार आहे आणि प्रॅक्टिस करता करता मी तुम्हाला रूल्स सांगणार आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला कंडिशन्स, सिच्युएशन सांगणार आहे. फाईन. सो लक्षात ठेवा, गोइंग टू कुठे यूज करायचा ते. आता हा जो गोइंग टू आहे ना, हा फ्युचर सारखा असतो, लक्षात ठेवा. हा फ्युचर सारखा असतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये विल शिकलो, सिंपल फ्युचर टेन्स. त्याच्यानंतर त्याच्या काही मागील व्हिडिओजमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा शिकलो. आता हा जो गोइंग टू आहे ना, हा गोइंग टू तुम्हाला दिसायला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सारखा दिसत असेल बघा, पण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाहीये. बघा एक्झाम्पल बघा, आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँड मदर टुमॉरो. आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँड मदर टुमॉरो. आता इथे आय एन जे आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असावा, पण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाहीये, लक्षात घ्या. गोइंग टू हे इंग्लिशमध्ये सेपरेट स्ट्रक्चर आहे. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर इटसेल्फ. हे एक स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. हा टेन्स नाहीये. फाईन. सो आपण गोइंग टूला डीप मध्ये शिकणार आहोत आज. तर लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत एकही क्षण मिस न करता पाहायचा आहे. बिकॉज तुम्ही जर एक जरी सेकंड जो आहे ना तो स्किप केला तर तुमचे खूप महत्त्वाचे रूल्स, खूप महत्त्वाच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या मिस होणार आहे. आणि गोइंग टू हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात घ्या. इंग्लिश स्पीकिंगमध्ये गोइंग टू हा खूप जास्त यूज केला जातो. जे प्रोफेशनल स्पीकर्स आहेत, ओके, जे फ्लुएंट स्पीकर्स आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये गोइंग टू सारखा येत असतो. ठीक आहे. आणि आपल्याला कन्फ्युजन होतो की अरे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोलतोय की काय, पण तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नसतो. फाईन. तर मी तुमचं हेच डाऊट, हे जे कन्फ्युजन आहे की हे हा गोइंग टू काय असतो, हे मी आज दूर करणार आहे. तर एक गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे अशी की गोइंग टू हा फ्युचर आहे. ओके, गोइंग टू काय आहे? फ्युचर आहे. येणारी कंडिशन, येणारी सिच्युएशन. ओके, आजच्या लेसनमध्ये आपण जो गोइंग टू पाहतोय तो काय आहे? फ्युचरसाठी यूज केला जाणार आहे. फाईन. आता मी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स व हा जो गोइंग टू आहे याच्यामधला एक डिफरन्स सांगतो. बघा, आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कशासाठी यूज करतो? तर आता एखादी ऍक्शन चालू आहे ती सांगण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे फ्युचर प्लॅन्ड ऍक्शन्स साठी सुद्धा आपण काय यूज करतो? गोइंग टू यूज करतो. फाईन, ऍग्री आहात ना या गोष्टीशी? आपण शिकलोय प्रिव्हियस लेक्चरमध्ये. आणि हा जो गोइंग टू आहे ना, हा गोइंग टू आपण यूज करतो फ्युचर प्लॅन ऍक्शन्स साठीच. ठीक आहे, म्हणजे अशा गोष्टी की ज्या तुम्ही प्लॅन करून ठेवलेल्या आहेत फ्युचरमध्ये, अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण हा गोइंग टू यूज करतो. आणि मी तुम्हाला काय म्हटलो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा आपण फ्युचर प्लॅन्ड ऍक्शन्स किंवा इव्हेंट्स साठी यूज करतो. मग आता इथे कन्फ्युजन होतंय ना की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा सुद्धा आपण यूज करतोय फ्युचर प्लॅन्ड इव्हेंट्स साठी, आणि गोइंग टू हा सुद्धा आपण यूज करतो कशासाठी? तर फ्युचर प्लॅन ऍक्शन्ससाठी. मग दोघांमध्ये डिफरन्स काय, ह्या दोघांमध्ये फरक कसा करायचा, तर हेच कन्फ्युजन जे आहे ते मी दूर करणार आहे. लक्षात ठेवा, सपोज एखादा व्यक्ती असा म्हटला की आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड टुमॉरो. बघा, आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड टुमॉरो, किंवा हेच एक्झाम्पल घेऊयात आपण जे मी इथं लिहिलंय ते काय, तर आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँड मदर टुमॉरो. काय वाक्य आहे? आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँड मदर टुमॉरो. याचा अर्थ होईल की मी माझ्या ग्रँड मदरला उद्या भेटणार आहे. मी माझ्या ग्रँड मदरला उद्या भेटणार आहे. आता सेम वाक्य जे आहे ना ते आपण काय करूयात? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोलूयात. काय? तर आय एम मीटिंग माय ग्रँड मदर किंवा आय एम विजिटिंग माय ग्रँड मदर टुमॉरो. ठीक आहे, सेम वर्ब घेतो मी. काय? तर विजिट. मग काय होऊन जाईल वाक्य? आय एम विजिटिंग माय ग्रँड मदर टुमॉरो. आता बघा, याच्यामध्ये फरक काय आहे हे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर दोघांचे अर्थ काय होतील? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधले वाक्य आय एम विजिटिंग माय ग्रँड मदर टुमॉरो, याचा अर्थ आहे मी माझ्या ग्रँड मदरला, मी माझ्या आजीला उद्या भेटत आहे. आणि इथे आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँड मदर टुमॉरो, याचा अर्थ आहे
की मी माझ्या आजीला उद्या भेटणार आहे. जेमतेम जवळपास अर्थ सेमच निघतोय. आणि वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे, इथं स्ट्रक्चर काय आहे तर गोइंग टू, ठीक आहे, इथं आयन जे आहे गोला, आणि इथं जो विजिट आहे, विजिट हा आपण ॲज इट इज, ठीक आहे, बेस फॉर्म मध्ये ठेवलेला आहे. इथं कुठं आयएनजी नाही बघा विजिटला. पण त्या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यामध्ये काय वाक्य होतं तर आय एम विजिटिंग माय ग्रँडमदर टुमॉरो. इथे लिहितो बघा वाक्य मी, म्हणजे तुम्हाला फरक समजेल. एक्झाम्पल, आय एम विजिटिंग माय grandmother tomorrow. I am visiting my grandmother tomorrow. बघा याच्यामध्ये विजिटलाच आयएनजी लावलाय, बट इथे आपण विजिटला आयएनजी नाही लावला, तर गोइंग टू इथे एक्स्ट्रा आहे. गोइंग टू काय आहे इथे एक्स्ट्रा आहे. फाईन. एकतर स्ट्रक्चरमध्ये फरक दिसतोय आणि वाक्याचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये एवढा काही फरक जाणवत नाहीये, पण त्या वाक्यांच्या अर्थामध्ये डीपनेस आहे. लक्षात ठेवा, डीप मिनिंग आहे. डीप मिनिंग काय आहे हे तुम्हाला सांगतो. ज्या अर्थी एखादा व्यक्ती असा म्हणतो ना की आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँडमदर टुमॉरो, याचा अर्थ असा असतो की ग्रँडमदरला तर उद्या भेटणार आहे, पण इथे वेळ फिक्स नाहीये. बघा प्लॅन तर फिक्स आहे की हो ग्रँडमदरला भेटायचं, ग्रँडमदरला भेटणार आहे, पण इथे टाइम फिक्स नाहीये. लक्षात घ्या, ठीक आहे. टाइम फिक्स आहे का तर नाहीये. पण ज्या अर्थी एखादा व्यक्ती असा म्हणत असेल काय तर आय एम विजिटिंग माय ग्रँडमदर टुमॉरो, तर इथे मी माझ्या ग्रँडमदरला उद्या भेटणार आहे आणि वेळ सुद्धा इथे ठरलेली आहे. ठीक आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ते वाक्य सांगत असेल फ्युचर प्लॅन्ड ॲक्शनचं किंवा फ्युचरच्या प्लॅनिंगचं, तर तिथे वेळ ही ठरलेली असते. तर हा एक सगळ्यात मोठा फरक आहे, हा एक सगळ्यात मोठा डिफरन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या फ्युचर प्लॅन्ड ॲक्शनमध्ये व गोइंग टूच्या फ्युचर प्लॅन्ड ॲक्शनमध्ये. समजते मी काय म्हणतोय ते. पुढे जाऊन स्ट्रक्चर्स, वाक्य कसं बनवायचं वगैरे हे सगळं आपण डीपमध्ये समजून घेणार आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कंडिशन्स व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला इंग्लिश का अवघड जातं माहितीये का? बिकॉज इंग्लिशमध्ये एकच गोष्ट सांगण्यासाठी आपल्याकडे बरेचसे वेज आहेत, खूप सारे वेज आहेत, आणि तिथंच मग डोक्यामध्ये गोंधळ उडतो. काय की अरे याचा पण अर्थ तोच होतोय, त्याचा पण अर्थ तोच होतोय, त्या तिसऱ्या गोष्टीचा पण अर्थ तोच होतोय, मग नक्की तिघांमध्ये फरक काय आहे, नक्की मी काय यूज करायचं. तर हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण ही 30 दिवसांची सिरीज सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. फाईन. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपला पाहायचा आहे व्यवस्थित स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. बघा मी तुम्हाला गॅरंटी देतो की 30 दिवसाच्या नंतर इंग्लिश बद्दल तुमचं कन्फ्युजन हे पूर्णपणे 100% दूर झालेलं असेल आणि तुम्ही एक फ्लुएंट स्पीकर असणार आहात. तुमच्यामध्ये एक मॅसिव्ह इम्प्रूव्हमेंट झालेली असणार आहे. ओके. तर आपण आपल्या टॉपिकवरती परत एकदा बोलूयात. तर जसं तुम्हाला काय सांगत होतो मी की इथे काय असतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये टाइम जो आहे तो फिक्स असतो. इथं आपण असं सुद्धा म्हणू शकतो आय एम विजिटिंग माय ग्रँडमदर टुमॉरो ॲट 5 PM. ठीक आहे, मी माझ्या ग्रँडमदरला उद्या 5 वाजता जे ते भेटणार आहे. पण इथं काय आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँडमदर टुमॉरो, मी उद्या माझ्या आजीला भेटणार आहे, पण इथे वेळ अजून ठरलेली नाहीये. प्लॅन फिक्स आहे, भेटायचा पण वेळ ठरलेली नाहीये. ठीक आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स व गोइंग टू याच्यामध्ये तुम्हाला फरक आय होप समजला असेल काय आहे ते. खूप डीपली सांगितलं मी हे. आता पुढची गोष्ट म्हणजे गोइंग टू सारखाच सिंपल फ्युचर टेन्स सुद्धा असतो. जसं गोइंग टू बघा आपण येणाऱ्या गोष्टीसाठी इथे यूज करत आहोत हे पाहतोय आपण. तर सिंपल फ्युचर टेन्स पण येणाऱ्या गोष्टींसाठीच आहे ना, आणि आपण प्रिव्हियस लेक्चर त्याच्यावरतीच शिकवलेलं आहे. प्रिव्हियस लेक्चर आपलं हे सिंपल फ्युचर टेन्सवरतीच आहे की अशा गोष्टी ज्या आपण फ्युचरमध्ये करणार आहे, फ्युचर ॲक्शन्स, त्याच्यासाठी हा सर्रास म्हणजे जास्तीत जास्त यूज काय होतो तर सिंपल फ्युचर टेन्स हा यूज होतो. पण मी जसं तुम्हाला काल पण म्हटलो की सिंपल फ्युचर टेन्स हा सगळ्याच प्रकारच्या फ्युचरसाठी यूज करत नाही आपण. फाईन. काल तुम्हाला काय म्हटलं होतं बघा मी की अशी गोष्ट की जी अचानकपणे तुमच्या डोक्यात आली, आत्ता पाहिली, आत्ता विचार केला आणि लगेच काय केलं तुम्ही स्टेटमेंट दिलं. बरोबर. हे मी कालच्या लेक्चरमध्ये बोललो होतो तुम्हाला. जर तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सवरचं जर लेक्चर पाहिलं नसेल, तो लेसन जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तुम्ही त्या लेसनवरती जा, तो लेसन पहा तुम्ही. मी कमेंट बॉक्समध्ये पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्टची लिंक जे येते तिथं मेन्शन केलेली आहे, तर लिंकवरती क्लिक करा व आपला डे 14चा व्हिडिओ पहा. ठीक आहे. डे 14 मध्ये आपण
सिम्पल फ्युचर टेन्स शिकवलेला आहे. ठीक आहे, तर वळूयात अगेन दोघांमधला डिफरन्स काय. सिम्पल फ्युचर टेन्स अँड गोइंग टू या दोघांमध्ये काय नक्की डिफरन्स आहे. तर लक्षात ठेवा, सिम्पल फ्युचर टेन्स हा जो आहे तो आपण तेव्हा यूज करतो ज्यावेळेस स्टेटमेंट आपण अचानकपणे देतो. ठीक आहे, आता एखादी गोष्ट डोक्यात आली आणि आपण स्टेटमेंट देऊन टाकलं. एक्झाम्पल्स बघूयात आपण. ओके, मी इथे एक्झाम्पल्स देतो आता तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्स व गोइंग टूचे. एक वाक्य घेऊयात. इथे मी सिम्पल फ्युचर टेन्स वाक्य लिहितोय बरं का. 1 नंबर देतो त्याला. आय विल बाय अन आयफोन. काय सेंटेन्स आहे? आय विल बाय अन आयफोन. मी आयफोन विकत घेईल. ठीक आहे, हे सिम्पल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे, लक्षात ठेवा. आता दुसरा सेंटेन्स लिहितो. 2 नंबर देतोय बरं का मी. तो आहे गोइंग टू साठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. सेम वाक्य घेणार मी. आय एम गोइंग टू बाय अन आयफोन. आय एम गोइंग टू बाय अन आयफोन. मी आयफोन विकत घेणार आहे. सेम मिनिंग आहे बघा. आय विल बाय अन आयफोन. आय विल बाय अन आयफोन. मी आयफोन विकत घेईल. आय एम गोइंग टू बाय अन आयफोन. मी आयफोन विकत घेईल किंवा मी आयफोन विकत घेणार आहे. मिनिंग जवळपास सेमच निघतो, लक्षात ठेवा. पण दोघांमध्ये अगेन प्रॅक्टिकल डिफरन्स आहेत. ठीक आहे, प्रॅक्टिकल डिफरन्स आहेत. प्रॅक्टिकल वर्ड बोललो बघा मी. नेहमी लक्षात ठेवा, कुठली पण लँग्वेज ही प्रॅक्टिसमधून शिका, प्रॅक्टिकल वेमध्ये शिका, तरच तुम्हाला ती लँग्वेज बोलता येईल. याचं हे उदाहरण आहे बघा समोर तुमच्या प्रॅक्टिकल. तर इथे कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो ना आय विल बाय अन आयफोन, तर इथं सिच्युएशन अशी असते. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला बघा. एक सिच्युएशन क्रिएट करू तुम्ही. सपोज असं झालं की तुमचा एक फ्रेंड आहे, त्याने आयफोन विकत घेतला आणि फ्रेंड तुमच्याकडे आला आयफोन घेऊन. त्याने तुम्हाला तो आयफोन दाखवला की हे बघ मी आयफोन विकत घेतलाय. तुम्ही तो आयफोन हाताळला थोड्या वेळ, म्हणजे थोडासा यूज केला तुम्ही काही काळापर्यंत, आणि तुम्हाला आयफोन खूप आवडला. तुम्हाला ते फंक्शन्स आवडले, तुम्हाला त्याचा कॅमेरा आवडला, तुम्हाला हे दिसलं की स्टोरेज पण खूप चांगला मिळतोय, आणि मनात असं आलं की आयफोन विकत घ्यायचा. आता काही हो, आयफोन जो तो विकत घ्यायचा. बघा, आत्ताच तो थॉट आला तुमच्या डोक्यात. याच्या आधी तुमच्या डोक्यात आयफोन विकत घेण्याची कल्पना अजिबातच नव्हती. मित्राचा आयफोन पाहिला, तो थोडासा यूज केला, आणि त्याच्यानंतरच तुमच्या डोक्यात तो विचार आला आणि तुम्ही लगेच स्टेटमेंट देऊन टाकलं. काय स्टेटमेंट दिलं? तर आय विल बाय अन आयफोन. मी आयफोन विकत घेईल. ठीक आहे, समजतंय? आधी डोक्यात विचार नव्हता, अचानक डोक्यात विचार आला. आणि इथं काय केस आहे माहितीये का, इथे तुमच्या डोक्यात होतं आधीपासूनच की अरे आयफोन घेऊयात, म्हणजे नवीन मोबाईल विकत घ्यायचा होता, पण कन्फ्युजन होतं थोडंसं की कुठला घेऊ विकत मोबाईल. आणि तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहिले यूट्यूबवरती जाऊन अनबॉक्सिंगचे वगैरे, आयफोन की अँड्रॉइड, आयफोन की अँड्रॉइड, आणि तिथं थोडासा तुमचा कल जो होता तो आयफोनकडे होता. ठीक आहे, तुमचा झुकाव जो आहे तो आयफोनकडे होता. असं वाटतंय मला की आयफोन विकत घ्यावा. आणि तेवढ्यात काय झालं, काही दिवसानंतर तुमचा फ्रेंड आला, त्याने आयफोन विकत घेतला होता. तो आयफोन तुम्ही यूज केला, आणि डोक्यात तर ऑलरेडी विचार होता बघा, आयफोन विकत घ्यायचा, आयफोन विकत घ्यायचा. प्लॅन पण केला होता तुम्ही आयफोन विकत घेण्याचा. पण तुमचा फ्रेंड आल्याच्या नंतर, त्याचा मोबाईल यूज केल्याच्या नंतर ती कन्फर्मेशन तुम्हाला मिळाली की आयफोनच भारी आहे म्हणून. ओके, आणि तुम्ही मग थोड्या वेळाने एक स्टेटमेंट दिलं की आय एम गोइंग टू बाय अन आयफोन. मी आयफोन विकत घेणार आहे. बघा, दोन्ही सिच्युएशन्समध्ये खूप फरक आहे. इथं अजिबातच विचार नव्हता, अजिबातच कुठली कल्पना नव्हती आयफोन विकत घेण्याची, पण इथे ऑलरेडी पहिल्यापासून त्या गोष्टीवरती रिसर्च चालू होतं की मला आयफोन घ्यायचा, मला आयफोन घ्यायचा आहे. आयफोनबद्दल अनबॉक्सिंगचे व्हिडिओज पाहिले जात होते, आणि मित्राचा जो आयफोन आहे तो यूज केल्याच्या नंतर कन्फर्मेशन पण झाली काय, की आयफोनच विकत घेणार आहे म्हणून. समजतंय? तर कुठलीही गोष्ट जर ठरवून केली तर तिथे गोइंग टूचं स्ट्रक्चर यूज करतो. अशी गोष्ट जी ठरवलेली नाहीये, अचानकपणे डिसिजन घेतला फ्युचरबद्दल, तर तिथे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. समजतंय? तर खूप डीपली आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स आणि हा जो गोइंग टू आहे याच्यामध्ये काय फरक आहे हे पाहिलं. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. फाईन, तर हे मी पुसतो आता. तर बघा, जसं आज आपण गोइंग टू आणि इतर टेन्सेस याच्यामधला फरक पाहिला, तसंच मी इतर जे 14 डेजचे व्हिडिओज आहेत ना, त्या 14 डेजच्या व्हिडिओजमध्ये, ईच व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिकवरती खूप डीपली डिस्कशन केलेलं आहे, खूप डीपली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन आहे.
सो तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की ते 14 डेजचे सुद्धा व्हिडिओज पहा. ठीक आहे. आणि म्हणजे आपण जवळपास हा 30 दिवसांचा संपूर्ण कोर्स लॉन्च केलेला आहे. तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये, येणाऱ्या 15 व्हिडिओजमध्ये आपण अशाच प्रकारे खूप महत्त्वाच्या टॉपिक्सवरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. डीपली प्रत्येक गोष्टी पाहणार आहोत आपण. डीपली मी एक्सप्लेन करणार आहे प्रत्येक गोष्ट. सो तुम्ही अजून सुद्धा जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा, हा जो कोर्स आहे तो मी खास आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. असे मराठी व्ह्यूअर्स म्हणजे आपली जी मुलं आहेत ती इंग्लिश येत नसल्यामुळं इंटरव्ह्यूजमध्ये रिजेक्ट होतात किंवा त्यांना करिअरमध्ये लांब उडी घेता येत नाही. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनात मी खास आपल्या महाराष्ट्रीयन मराठी व्ह्यूअर्ससाठी हा जो कोर्स आहे तो डिझाईन केलेला आहे. आणि या 30 डेजच्या नंतर आपण एक ॲडव्हान्स इंग्लिशची सिरीज सुद्धा सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यूजबद्दल खूप डीपली डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. की इंटरव्ह्यूज कसे क्लिअर करायचे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी चर्चा करणार आहे. आणि फ्युचरमध्ये अजून खूप महत्त्वाच्या गोष्टी येणार आहेत ज्या की मी आत्ताच आउट करत नाही. तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनची बेल आयकन जे ते ऑन करून ठेवा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अपलोड झाल्या मिळून जातील. आणि आपला जो हा चॅनल आहे किंवा आपले जे हे व्हिडिओज आहेत ते तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो कोर्स आहे, हे जे व्हिडिओज आहेत ते पोहोचवा. ओके, फाईन. सो आता आपण काय करूयात, स्टार्ट करूयात. गोइंग टू आता आपण शिकत आहोत. आता इथे गोइंग टूचं एक सेंटेन्स आहे बघा. सुरुवात करूयात आपण. आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँडमदर टुमॉरो. याचा अर्थ आहे की मी माझ्या ग्रँडमदरला उद्या भेटणार आहे. ओके, मी माझ्या ग्रँडमदरला उद्या भेटणार आहे. माझं प्लॅन झालेलं आहे. ओके. सेकंड सेंटेन्स बघूयात आपण. वी आर गोइंग टू वॉच अ मूवी टू नाईट. वी आर गोइंग टू वॉच अ मूवी टू नाईट. आम्ही आज रात्री मूवी पाहणार आहोत. ओके, आम्ही आज रात्री मूवी पाहणार आहोत. आता इथे काय झालेलं आहे, तर प्लॅन झालेला आहे. कशाचा, तर मूवी पाहण्याचा. फाईन. आणि तेच इथं सांगितलं जातंय. शी इज गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. शी इज गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार आहे. ओके, तर तिचा प्लॅन झालाय की पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घ्यायचा आहे. आणि तेच सांगितलं जाते की ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार आहे. ओके, तर लक्षात घ्या, अजून सुद्धा नियम संपलेले नाहीयेत, कंडिशन संपलेल्या नाहीयेत. जसजसं आपण पुढे पुढे जाणार आहे, थोडंसं वेगळं सेंटेन्स आलं की मी तुम्हाला ते नियम सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. फाईन. आता एका गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे मी, महत्वाच्या गोष्टीबद्दल, ते म्हणजे हेल्पिंग वर्ब्स बद्दल. बघा, इथे 3 सेंटेन्सेस आता आपण पाहिले. आय एम गोइंग टू, वी आर गोइंग टू अँड शी इज गोइंग टू. आता जरी गोइंग टू आपण तिन्ही सेंटेन्सेस मध्ये यूज केलाय, तरी जो आपला नाऊन आहे, ओके, जे आपलं प्रोनाऊन आहे, त्या प्रोनाऊनच्या नंतर आपण काय केलेलं आहे, डिफरंट हेल्पिंग वर्ब्स आहे ते यूज केलेले आहेत. तर लक्षात ठेवा, गोइंग टूचं सेंटेन्स फ्रेम करण्यासाठी तुम्ही सुरुवात करणार आहात व्यक्तीने. ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं त्या व्यक्तीचं नाव सुरुवातीला यूज करा. जसं की इथे वरती मी स्वतःबद्दल बोलत होतो म्हणून मी आय यूज केला. सपोज मी जर आमच्या ग्रुपबद्दल बोलतोय की आपण सर्व लोक किंवा आम्ही सर्व लोक, तर तिथे मी काय यूज करणार आहे, वी यूज करणार आहे. इथे बघा, मी त्या मुलीबद्दल बोलत होतो, दॅट्स वाय मी शी यूज केला. तर ज्याच्याबद्दल बोलायचंय त्या व्यक्तीने सुरुवात करा तुम्ही. आणि इथे कसं असतं माहिती आहे का, व्यक्तीच्या अनुसार आपण हे हेल्पिंग वर्ब यूज करत असतो, ॲम, इज किंवा आर. ठीक आहे. तर इथे प्रत्येक सेंटेन्समध्ये एकतर ॲम यूज होणार आहे व्यक्तीच्या नंतर, किंवा इज यूज होणार आहे, किंवा आर यूज होणार आहे. इथे मी लिहून ठेवतो कुठे काय यूज होणार आहे ते. तर बघा, आय असेल तर तुम्हाला ॲम यूज करायचंय. ठीक आहे. देन पुढे गोइंग टू यूज करा. देन यू, वी, आणि दे असेल तर तुम्हाला आर यूज करायचं आहे आणि पुढे यूज करा गोइंग टू. ओके. देन ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा सिंग्युलर नाऊन असेल, म्हणजेच एका व्यक्तीचं नाव. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर तिथे मग तुम्ही इज यूज करणार आहे व गोइंग टू. फाईन, समजतंय? ठीक आहे. तर याच्यावरती नीट व्यवस्थित लक्ष द्या, हे तुम्हाला लर्न करायचं आहे. आय असेल तर आय एम गोइंग टू,
यू असेल तर यू आर गोइंग टू, वी आर गोइंग टू, दे असेल तर दे आर गोइंग टू, देन खाली ही असेल तर ही इज गोइंग टू, शी असेल तर शी इज गोइंग टू, इट असेल तर इट इज गोइंग टू, आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव असेल, जसं की आपण महेश नाव घेतलं तर काय होईल, महेश इज गोइंग टू. समजतं, हे क्लिअर झालं कुठं काय यूज करायचं ते. ॲम, इज किंवा आर तिघांपैकी एक यूज होणार आहे. ते डिसाईड कशावरून होणार, तर तुमचं व्यक्तीचं नाव काय आहे म्हणजेच प्रोनाऊन काय आहे त्याच्यावरून हे डिसाईड होणार आहे. फाईन. आय होप तुमचं हे क्लिअर झालं असेल. आता आपण वाक्य पाहूयात. तर आपलं चौथं सेंटेन्स चाललं होतं बघा. दे आर गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे. दे आर गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे. ते संडेला क्रिकेट खेळणार आहेत. ते संडेला क्रिकेट खेळणार आहेत. बघा त्यांचा प्लॅन आहे संडेचा काय, तर क्रिकेट खेळण्याचा. ही इज गोइंग टू अटेंड अॅन इंग्लिश क्लास दिस इव्हनिंग. ही इज गोइंग टू अटेंड अॅन इंग्लिश क्लास दिस इव्हनिंग. तो या संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी इंग्लिशचा क्लास जो आहे तो अटेंड करणार आहे. ओके, तो आज संध्याकाळी इंग्लिशचा क्लास अटेंड करणार आहे. प्लॅन झालेला आहे त्याचा. ओके, बघा काय केलं आपण, ही यूज केला, ही होता म्हणून आपण इज यूज केला. देन बघा गोइंग टू यूज केला आपण, त्याच्यानंतर आपण ऍक्शन यूज केली व शेवटी आपल्या डिटेल्स. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेंटेन्समध्ये असंच करायचं आहे. ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय त्या व्यक्तीने सुरुवात करा, त्याच्यानंतर तो व्यक्ती डिसाईड करेल ॲम, इज किंवा आर यूज करायचं. ते इथं जे येते ही होता म्हणून आपण इज यूज केला, आणि ॲम इज आरच्या नंतर गोइंग टू येणार आहे तुमचं. ठीक आहे, जसं इथं आला बघा गोइंग टू. गोइंग टूच्या नंतर तुमची ऍक्शन येईल. कोणती ऍक्शन, जी की डिसाईड झाली, जी ऍक्शन ठरलेली आहे ती ऍक्शन यूज करा, आणि त्याच्यानंतर शेवटी तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, ज्या काही डिटेल्स तुम्हाला तिथं भरायच्या आहेत त्या डिटेल्स इथे शेवटी ऍक्शनच्या नंतर भरा तुम्ही. फाईन. पुढचं सेंटेन्स बघा. आय एम गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. आय एम गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. मी स्पोकन इंग्लिश जे ते शिकणार आहे. ओके, आता ह्या सेंटेन्समध्ये मी तुम्हाला एक नवीन कंडिशन सांगणार आहे. तर वरती आपण 5 सेंटेन्सेस पाहिले बघा. ठीक आहे, 5 सेंटेन्सेस आपण पाहिले. आता हे जे 5 सेंटेन्सेस होते ना ते एका कंडिशनवरती बेस्ड होते. ती कंडिशन अशी होती जी की सुरुवातीलाच तुम्हाला सांगितली मी, की अशी ऍक्शन जी की फ्युचर प्लॅन्ड आहे. फ्युचरमध्ये तुम्ही प्लॅन केला आहे की ही गोष्ट मला करायचं आहे. ठीक आहे, ही जी गोष्ट आहे ती मला करायची आहे, हे तुम्ही ठरवलं आहे. ओके, यू हॅव डिसाइडेड इट. तुम्ही जे येते ती गोष्ट करायची आहे हे ठरवून ठेवलेलं आहे. फाईन. तर ठरवून ठेवलेली ही 5 वाक्य होती, लक्षात ठेवा. अशा ऍक्शन्स ज्या की तुम्ही ऑलरेडी ठरवून ठेवलेल्या आहेत. तर त्या ऍक्शन्स बद्दल आपण इथे 5 सेंटेन्सेस मध्ये चर्चा केली. आता हे जे 6वं सेंटेन्स आहे ना, हे 6वं सेंटेन्स आपल्याला एक वेगळी कंडिशन सांगते. काय कंडिशन सांगते बघा. ज्यावेळेस तुम्हाला तुमचा हेतू सांगायचा आहे, निश्चय, तुम्हाला तुमचा इरादा सांगायचा आहे की माझा असा निश्चय आहे, माझा असा हेतू आहे, किंवा माझ्या मनात असं चाललं आहे की फ्युचरमध्ये मी ही गोष्ट करेन. बघा 100% डिसाइडेड नाहीये की करणारच आहे म्हणून, किंवा माझं ठरलेलं आहे की मी ऑगस्टमध्ये स्पोकन इंग्लिश करणार आहे म्हणून, बट माझ्या मनामध्ये चाललंय, माझा हेतू आहे, माझा इरादा आहे की मी ती गोष्ट करेन. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला तुमचा इरादा सांगायचा आहे, मनात माझ्या असं असं चाललंय की हे करायचंय, ठीक आहे, माझ्या डोक्यात चाललंय की हे असं असं करायचं आहे, माझा हेतू आहे, माझा निश्चय आहे की मी ही गोष्ट करणार म्हणून, तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी सुद्धा आपण यूज करतो गोइंग टू. फाईन. तर आता पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. शी इज गोइंग टू बिकम अ डॉक्टर. शी इज गोइंग टू बिकम अ डॉक्टर. याचा अर्थ आहे की ती डॉक्टर बनणार आहे. आता इथे सुद्धा निश्चय आहे, तिचा निश्चय आहे की ती डॉक्टर बनणार म्हणून, म्हणजे तिच्या मनामध्ये असा इरादा आहे की मला डॉक्टर बनायचंय. ओके, सो दॅट्स वाय आपण काय म्हणतोय, शी इज गोइंग टू बिकम अ डॉक्टर. ती डॉक्टर बनणार आहे. ओके, ती डॉक्टर बनणार आहे. पुढचं वाक्य आपलं, वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. आम्ही बिझनेस स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, अगेन बघा अशी कंडिशन आहे की तुमच्या फ्रेंड्समध्ये चर्चा झाली की अरे जॉबमध्ये काय तसं बेनिफिट दिसत नाहीये, खूप कटकट आहे जॉबमध्ये, ते काम करूयात, आपण नवीन बिझनेस स्टार्ट करूया. ठीक आहे, सो तुमच्या 3-4 फ्रेंड्सचं ठरलं की काय, तर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा.
आणि तुम्ही तुमच्या घरी सांगताय की आम्ही बिझनेस स्टार्ट करणार आहे, अजून बघा लक्षात ठेवा 100% फिक्स नाहीये, बट डोक्यामध्ये चाललं आहे की बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर तुमच्या मनात एखाद्या गोष्टीचा इरादा आहे, डोक्यात चालला आहे एखादी गोष्ट करायची म्हणून, अशा गोष्टींसाठी सुद्धा गोइंग टू यूज करणार, हे लक्षात ठेवा. फाईन. पुढचं वाक्य आपलं, ही इज गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. ही इज गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. तो त्याचं इंग्लिश जे ते इम्प्रूव्ह करणार आहे. ओके. सपोज एक मित्र तुम्हाला भेटला, तो असा म्हटला की अरे इंटरव्ह्यू मध्ये सारखा फेल होतोय मी बिकॉज ऑफ कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन चांगलं नाहीये, त्याच्यामुळे मी आता माझं इंग्लिश जे ते इम्प्रूव्ह करणार आहे. मग तुम्ही बाकीच्या फ्रेंड्सला सांगताय काय की तो इंग्लिश जे ते इम्प्रूव्ह करणार आहे, तो इंग्लिश इम्प्रूव्ह करणार आहे, त्याने इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं ठरवलं आहे. फाईन. पुढचं वाक्य, दे आर गोइंग टू वर्क हार्ड फॉर द एक्झाम. दे आर गोइंग टू वर्क फॉर द दे आर गोइंग टू वर्क हार्ड फॉर द एक्झाम. ते एक्झामसाठी, परीक्षेसाठी हार्डवर्क करणार आहेत. ठीक आहे, मेहनत करणार आहेत, म्हणजे ते खूप स्टडी करणार आहे थोडक्यात. लुक ॲट द क्लाउड्स, इट इज गोइंग टू रेन. लुक ॲट द क्लाउड्स, इट इज गोइंग टू रेन. बघा लक्षात ठेवा, इथं अगेन एक नवीन कंडिशन आहे. नवीन कंडिशन अशी आहे की एव्हिडन्स सोबत जर तुम्हाला प्रिडिक्शन द्यायचं असेल, एव्हिडन्स म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा प्रूफ. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचा पुरावा. समजा तुम्ही कशाबद्दल तरी प्रिडिक्शन देताय, म्हणजे अंदाज वर्तवताय तुम्ही, आणि अंदाज वर्तवताना तो जो अंदाज आहे तो एका पुराव्याच्या बेसवरती तुम्ही अंदाज देताय, एका एव्हिडन्सच्या बेसिसवरती तुम्ही काय करताय, अंदाज वर्तवताय. सो त्या केसमध्ये सुद्धा यूज करायचं आहे गोइंग टू. जसं की इथे लुक ॲट द क्लाउड्स. बघा मी तुम्हाला म्हणतो लुक ॲट द क्लाउड्स, खिडकीच्या बाहेर बघा क्लाउड्सकडे. मला असं वाटतंय त्या क्लाउड्सकडे बघून ढग खूप भरलेले आहेत. इट इज गोइंग टू रेन, पाऊस पडणार आहे. बघा अंदाज सांगतोय, प्रेडिक्शन देतोय, कशाच्या बेसिसवरती, तर त्या क्लाउड्सच्या बेसिसवरती. फाईन. तर अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर सुरुवातीला तुम्हाला एव्हिडन्स बद्दल बोलायचं आहे. जो काय प्रूफ, जो काय पुरावा की ज्याच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतंय की ही गोष्ट घडेल, तर तो प्रूफ, तो एव्हिडन्स, त्याचं सेंटेन्स आधी सांगा आणि नंतर मग पुढचं सेंटेन्स आपलं गोइंग टू वाला असणार आहे. फाईन. ओके. तर आता आपण पुढे जाऊयात. बी केअरफुल, यू आर गोइंग टू फॉल. बी केअरफुल, यू आर गोइंग टू फॉल. सपोज असं झालं की एखादा व्यक्ती आहे, त्याने खूप चांगली पेंटिंग काढली आणि ती पेंटिंग तो समोर न पाहतोय आणि तो मागे 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 चाललाय. ठीक आहे, तो जो आहे तो मागे 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 चाललाय त्या पेंटिंगकडे पाहत. आणि मागं जे आहे तो मागं खड्डा आहे आणि तो खड्ड्यामध्ये पडण्याच्या जवळच आहे, खड्ड्यामध्ये पडण्याच्या जवळच आहे. आणि तो जर जास्त मागे गेला तर असं होऊ शकतं की तो खड्ड्यामध्ये पडेल. मग तुम्ही म्हणता बी केअरफुल. ठीक आहे, काळजीपूर्वक, काळजी घे, मागे पडशील. ओके. यू आर गोइंग टू फॉल, तू पडशील. यू आर गोइंग टू फॉल, तू पडणार आहेस किंवा तू पडशील. ओके. तर नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आपण. लुक ॲट द बेबी, ही इज गोइंग टू क्राय. लुक ॲट द बेबी, ही इज गोइंग टू क्राय. बाळाकडे बघा, तो रडणार आहे किंवा तो रडेल. आता इथं तुम्ही काय करताय, अगेन प्रिडिक्शन देताय. सपोज असं झालं, बाळाचा चेहरा पाहून तुम्हाला असं वाटतंय की अरे बाळ नाराज झालंय, दुःखी झालंय आणि ते आता रडेल. ठीक आहे, मग तुम्ही लोकांना काय सांगताय, लुक ॲट दी बेबी, ही इज गोइंग टू क्राय. त्या बाळाकडे बघा, ते बाळ रडेल किंवा ते बाळ रडणार आहे. फाईन. पुढचं वाक्य आपलं, द ग्लास इज ऑन द एज, इट इज गोइंग टू फॉल. अगेन प्रिडिक्शनचं सेंटेन्स. सपोज असं झालं, एक टेबल आहे आणि टेबलचा जो कॉर्नर आहे म्हणजे अगदी एज, ठीक आहे, म्हणजे कोना, त्या टेबलचा कोना, ग्लास बरोबर जो आहे तो त्या कोण्यावरती आलाय. ग्लास जो आहे तो कोण्यावरती आलाय आणि तुम्ही काय सांगताय की ग्लास जो आहे तो बरोबर कोण्यावरती आहे, टेबलच्या एजवरती आहे, म्हणजेच कोण्यावर आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर तो ग्लास जो आहे तो पडू शकतो, तो ग्लास जो आहे तो पडणार आहे. द ग्लास इज ऑन द एज, इट इज गोइंग टू फॉल. ग्लास जो आहे तो कोण्यावरती आहे, तो खाली पडणार आहे, तो खाली पडेल. काय देत आहे, प्रिडिक्शन देत आहे, अंदाज. पुढचं वाक्य, द टीम इज प्लेइंग वेल, दे आर गोइंग टू विन द मॅच.
बघा अगेन तुम्ही प्रिडिक्शन देताय काय की टीम खूप चांगली खेळतीये, टीम खूप चांगलं खेळत आहे आणि चांगलं खेळते टीम, म्हणून असं वाटतंय की टीम जे ते जिंकणार आहे, ते सर्व लोक जिंकणार आहेत किंवा ते सर्व लोक जिंकतील का, कारण की ते चांगलं खेळत आहेत. बघा एव्हिडन्स दिला आणि प्रिडिक्शन सुद्धा दिलं. फाईन. तर आता आपण काय पाहिले, सगळेच्या सगळे इथे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिले आपण. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्सेसकडे वळण्याच्या आधी परत एकदा काही गोष्टींचं रिपिटेशन करतो. गोइंग टू यूज कुठं करायचं आहे, तर फ्युचरमध्ये ठरवलेली ऍक्शन, अशी ऍक्शन ज्याच्यावरती विचार केलेला आहे, अशी गोष्ट ज्याच्यावरती विचार केलाय आणि विचारपूर्वक आता असं ठरवलं की ही गोष्ट मला करायची आहे, ठरवून केलेली गोष्ट, ठरवून केली जाणारी गोष्ट. ठीक आहे. डिसिजन घेतला खूप विचारपूर्वक आणि आता आपण काय करतोय, स्टेटमेंट देतोय की ही गोष्ट आता आम्ही करणार, ही गोष्ट मी करणार. किंवा मनामध्ये एखाद्या गोष्टीचा निश्चय आहे, मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल चालू आहे की ही गोष्ट मला करायची, ही गोष्ट मी करणार आहे. अजून तेवढं फिक्स झालेलं नाहीये, पूर्णपणे प्लॅन तयार नाहीये, पण मनामध्ये हेतू आहे, मनामध्ये इरादा आहे की ही गोष्ट मला करायची, ही गोष्ट मी करणार आहे, कधी ना कधी तर ती गोष्ट मी करणार. तर तिथे सुद्धा गोइंग टू. तिसरी गोष्ट म्हणजे एव्हिडन्स, त्याच्या बेसिसवरती प्रिडिक्शन देणे. ठीक आहे. एखाद्या गोष्टीचा प्रूफ सांगायचा किंवा एखाद्या गोष्टीला पाहता, एखाद्या गोष्टीला मी पाहतोय आणि त्याच्या बेसिसवरती मला असं वाटतंय की ही गोष्ट अशा अशा प्रकारे घडेल. ठीक आहे. प्रिडिक्शन करताय तुम्ही, अंदाज देताय, तर ही गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा गोइंग टू यूज करायचा आहे. सो या 3 कंडिशन्समध्ये गोइंग टू हा यूज होत असतो. ठीक आहे. तर बघा सेंटेन्सेस शिकता शिकता खूप महत्वाचे रूल्स आपण शिकलो. आता अगेन पुढचे सेंटेन्सेस आहेत, तर व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. पुढे जाता जाता आपण असेच इम्पॉर्टंट रूल्स, अशाच इम्पॉर्टंट कंडिशन्स शिकणार आहोत. ओके. तर आता आपण वळूयात आपल्या निगेटिव्ह सेंटेन्सेसकडे. तर सगळ्यात आधी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स फ्रेम कसं करायचं, बनवायचं कसं निगेटिव्ह सेंटेन्स, ते बघूयात आपण. जसं की पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात. आय एम नॉट गोइंग टू विजिट माय ग्रँडमदर टुमॉरो. आता याचा अर्थ असतो की मी माझ्या ग्रँडमदरला, म्हणजेच मी माझ्या आजीला उद्या भेटणार नाहीये. ओके. तर हे सेंटेन्स बनवण्यासाठी आपण जो आपला एम, इज किंवा आर असणार आहे त्याच्या नंतर आपण नॉट लावणार आहे. ओके. नॉट जो आहे तो तुम्हाला एम, इज किंवा आर याच्या नंतर यूज करायचा आहे. ओके. आणि नॉटच्या नंतर मग तुम्हाला गोइंग टू यूज करायचं आहे. एम, इज, आर व जो गोइंग टू आहे ना त्याच्यामध्ये नॉट येणार आहे, असं लक्षात ठेवा. फाईन. तर हे तर आपण पाहिलं की एम, इज किंवा आर कुठे यूज करायचं ते. इथं लिहिलंय बघा मी. आयच्या नंतर एम यूज करतो आपण, त्याच्यानंतर यू, वी, दे, त्याच्यानंतर आपण आर यूज करत असतो यांच्यासाठी. देन ही, शी, इट किंवा एकच व्यक्ती असेल तर तिथे आपण इज यूज करतो. ठीक आहे. मग एमच्या नंतर नॉट लावायचा आहे तुम्हाला, वाटलंच तर लिहितो मी इथे. बघा, आय एम नॉट गोइंग टू, देन आर नॉट गोइंग टू, अँड देन इज नॉट गोइंग टू, असं होईल. फाईन. आय एम नॉट गोइंग टू, आर नॉट गोइंग टू आणि इज नॉट गोइंग टू. फाईन. तर आता वाक्य बघूयात आपण. पुढचं वाक्य, वी आर नॉट गोइंग टू वॉच अ मूवी टू नाईट. वी आर नॉट गोइंग टू वॉच अ मूवी टू नाईट. आम्ही आज रात्री मूवी पाहणार नाहीये किंवा आम्ही आज रात्री मूवी पाहणार नाही आहोत. आता ही अशा प्रकारची वाक्य जी आहेत ना ते आपण त्यावेळेस यूज करतो ज्यावेळेस ठरवलेलं आहे की ही गोष्ट करायची नाही म्हणून. ठीक आहे. विचारपूर्वक निर्णय घेतला, विचार केला त्या गोष्टीवरती, ही गोष्ट करायची की नाही ते, आणि शेवटी तुम्ही या कन्क्लुजनला पोहोचलात की ही गोष्ट नको करायला. ठीक आहे. तुमच्या डोक्यात चाललं होतं एक काम करूयात, आज रात्री मूवी पाहायला जाऊयात, पण थोड्या वेळानंतर असं समजलं की ज्या मूवीला आपण जाणार होतो तो मूवी काय एवढा व्यवस्थित नाहीये, सो वेळ वेस्ट नको करायला. किंवा
तुम्हाला अचानकपणे रात्री कुठल्या तरी फंक्शनचं इन्व्हिटेशन आलं. सो तुम्ही निर्णय घेतला की मूवीला जाणं कॅन्सल, आपण आता मूवीला जाणार नाही आहोत. ठीक आहे. तर विचार करून ठरवून एखादी गोष्ट न करणे याचा निर्णय घेतला तर तिथे आपण काय करणार आहे, नॉट गोइंग टू यूज करणार आहोत. क्लिअर आहे. हे वाक्य बनवण्यासाठी ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो व्यक्ती सुरुवातीला, त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या अनुसार आय एम नॉट गोइंग टू किंवा आर नॉट गोइंग टू किंवा इज नॉट गोइंग टू यूज करणार आहे तुम्ही, आणि त्या गोइंग टूच्या नंतर तुमचे ऍक्शन येईल आणि ऍक्शनच्या नंतर मग एक्स्ट्रा डिटेल्स ज्या काय असतील ते. फाईन. तर पुढे जाऊयात आता आपण. पुढचं वाक्य, शी इज नॉट गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. शी इज नॉट गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार नाहीये. बघा, अगेन ठरवून जे ते केलेलं आहे किंवा ठरवून जो आहे तो डिसिजन घेतलेला आहे काय, की ती जे ते पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार नाहीये. फाईन. पुढे जाऊयात आपण. दे आर नॉट गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे. दे आर नॉट गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे. ते संडेला क्रिकेट खेळणार नाहीयेत. ओके. ते संडेला क्रिकेट खेळणार नाहीयेत. सपोज असं झालं की तुम्ही संडेला ठरवलं होतं की क्रिकेट खेळायचं आणि तुमची मॅच पण होती क्रिकेटची, पण तुमच्या टीममधले काही 2-3 लोक आहेत, त्या 2-3 लोकांची अचानक सरप्राईज टेस्ट जी आहे ती मंडेला डिक्लेअर झाली कॉलेजकडून. आता मंडेला टेस्ट आहे म्हटल्यावरती संडेला तर अभ्यास करावा लागणार. सो दॅट्स वाय त्या लोकांनी कॅन्सल केलं असणार आहे क्रिकेट खेळण्याचं. मग तुम्ही काय डिक्लेअर करताय, काय घोषणा करताय, की दे आर नॉट गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे. ते संडेला क्रिकेट खेळणार नाहीयेत. फाईन. एखादी गोष्ट ठरवून नाही करायचं हे डिसिजन घेतलेलं आहे. पुढचं सेंटेन्स, ही इज नॉट गोइंग टू अटेंड अन इंग्लिश क्लास दिस इव्हनिंग. काय सेंटेन्स आपलं, तर ही इज नॉट गोइंग टू अटेंड अन इंग्लिश क्लास दिस इव्हनिंग. आज संध्याकाळी तो इंग्लिशचा क्लास अटेंड करणार नाहीये. ओके. पुढचं सेंटेन्स आपलं, दी अदर टीम इज मच स्ट्रॉंगर. वी आर नॉट गोइंग टू विन. दी अदर टीम इज मच स्ट्रॉंगर. वी आर नॉट गोइंग टू विन. आता इथे असं सांगण्यात येतंय की जी दुसरी टीम आहे ना ती बरीचशी स्ट्रॉंग आहे, ती बरीच मजबूत आहे, त्याच्यामुळं आपण जिंकणार नाहीये. सपोज मॅच आहे आणि मॅच अशा टीमवर आहे हे तुम्हाला कळतंय की जी खूप स्ट्रॉंग आहे, जी बरीच मजबूत आहे आणि जी की कधी हारलीच नाही. मग तुम्ही त्याच्यामुळेच एक प्रिडिक्शन देताय. ही प्रिडिक्शनचं सेंटेन्स आहे बरं का, लक्षात ठेवा. काय प्रिडिक्शन देताय, की समोरची टीम जी दुसरी टीम आहे ती खूपच स्ट्रॉंग आहे. एव्हिडन्स दिला बघा तुम्ही, आणि त्या एव्हिडन्सच्या बेसिसवरती काय सांगताय तुम्ही, की आपण जिंकणार नाहीये. फाईन. पुढचं वाक्य, आय एम नॉट गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. आय एम नॉट गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. मी स्पोकन इंग्लिश काय शिकणार नाहीये. सपोज असं झालं, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं की इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश जे ते शिकावं लागेल. ठीक आहे. करिअरमध्ये पुढे जायचं आहे, इंटरव्ह्यूज क्लिअर करायचे आहेत, सो इंग्लिश जे आहे ते शिकावं लागेल. आणि तुमच्या मनात चाललंय की मला इंग्लिशची भीती वाटते, मला असं वाटतं की इंग्लिश काय कामाचं नाहीये, इंग्लिश शिवाय सुद्धा मी करिअर करू शकतो. मग तुमच्या मनात चाललंय काय, इरादा तुमचा की इंग्लिश मला शिकायचं नाहीये. जसं तुम्हाला मी म्हटलं होतं की इरादा, तुमचा हेतू, तुमचा निश्चय, तो सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही गोइंग टू यूज करणार आहे. तर तुमच्या मनात चालली ती गोष्ट म्हणजे अजून पूर्णपणे फिक्स नाहीये, अजून पूर्णपणे 100% काय फिक्स नाहीये, पण मनात तो इरादा चाललाय काय, की मला इंग्लिश शिकायचं नाही, मी इंग्लिश शिकणार नाहीये. तर तेच तुम्ही सांगताय निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. आय एम नॉट गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. मी स्पोकन इंग्लिश हे शिकणार नाहीये. पुढचं वाक्य, शी इज नॉट गोइंग टू बिकम अ डॉक्टर. शी इज नॉट गोइंग टू बिकम अ डॉक्टर. ती डॉक्टर बनणार नाहीये. तर सपोज एक मुलगी आहे जिने की सायन्स घेतलं, आणि काही लोक असं म्हणत आहेत की सायन्स घेतलंय म्हटल्यावरती तू बहुतेक डॉक्टर बनणार आहेस, तुला इच्छा असेल डॉक्टर बनण्याची आणि तू मेडिकल सायन्स किंवा तू MBBS वगैरे करणार असशील. मग ती मुलगी सांगते की नाही, मला काही इंटरेस्ट नाही आहे डॉक्टर बनण्यामध्ये. ठीक आहे, माझा इरादा असा आहे. अजून काही फिक्स नाही बरं का तिचं, की डॉक्टर बनायचं नाहीच आहे, हे फिक्स नाही तिचं. मग तिच्या मनात चाललंय की नको, डॉक्टर नको बनायला, आणि ती तेच सांगते काय, की डॉक्टर बनणार नाहीये. आणि ते ऐकलं स्टेटमेंट त्या लोकांनी, आणि ती लोक सांगते ते
की ती डॉक्टर बनणार नाहीये, तिच्या मनात काय तो इरादा नाहीये डॉक्टर बनण्याचा. फाईन. पुढे, वी आर नॉट गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. वी आर नॉट गोइंग टू स्टार्ट न्यू बिझनेस. ओके, आम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करणार नाहीये, आमच्या डोक्यात काय नवीन बिझनेस करण्याचा प्लॅन नाहीये. पुढचं वाक्य, ही इज नॉट गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. ही इज नॉट गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. तो त्याचं इंग्लिश हे सुधारणार नाहीये, तो त्याचं इंग्लिश इम्प्रूव्ह करणार नाहीये. ठीक आहे, त्या डोक्यात काय इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याचं नाहीये. नेक्स्ट सेंटेन्स, दे आर नॉट गोइंग टू वर्क हार्ड फॉर द एक्झाम. दे आर नॉट गोइंग टू वर्क हार्ड फॉर द एक्झाम. ते एक्झामसाठी काही मेहनत करणार नाहीत किंवा हार्डवर्क करणार नाही, म्हणजेच ते जास्त अभ्यास करणार नाहीयेत एक्झामसाठी. ठीक आहे, त्यांच्या डोक्यात काय तो प्लॅन नाहीये जास्त अभ्यास करण्याचा. पुढचं वाक्य, लुक ॲट दी क्लिअर स्काय. इट इज नॉट गोइंग टू रेन. लुक ॲट दी क्लिअर स्काय. इट इज नॉट गोइंग टू रेन. याचा अर्थ आहे की क्लिअर स्कायकडे बघा, आभाळाकडे बघा, किती मोकळं दिसतंय. त्याच्यामुळे एक प्रिडिक्शन दिलंय काय, इट इज नॉट गोइंग टू रेन. पाऊस पडणार नाहीये. आभाळाकडे बघा तुम्ही, आभाळ एकदम मोकळं आहे, त्याच्यामुळे पाऊस पडणार नाहीये. इथं प्रिडिक्शन दिलं जातंय एखादी गोष्ट नाही होणार म्हणून. वरती प्रिडिक्शन काय होतं, एखादी गोष्ट होणार, पण इथं काय प्रिडिक्शन असणार आहे, एखादी गोष्ट नाही होणार. आणि ही जी गोष्ट आहे ती एका एव्हिडन्स वरती सांगितली जाते, एका प्रूफ वरती सांगितली जाते. कुठल्या, तर क्लिअर स्कायकडे बघा, मोकळ्या आकाशाकडे बघा, ढग मोकळे आहेत. फाईन. पुढे, होल्ड द रेलिंग, यू आर नॉट गोइंग टू फॉल. होल्ड द रेलिंग, यू आर नॉट गोइंग टू फॉल. रेलिंगला पकडा. ठीक आहे, तुम्ही खाली पडणार नाहीये. रेलिंगला पकडा, तुम्ही खाली पडणार नाहीये. बघा, एक एव्हिडन्स दिला जातोय काय, रेलिंग आहे, रेलिंग जर पकडलं तुम्ही तर तुम्ही खाली पडणार नाही. ठीक आहे, ती गोष्ट घडणार नाही. प्रिडिक्शन दिलं जातंय कशाच्या बेसिसवरती, तर एका एव्हिडन्सच्या बेसिसवरती. तर इथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, एव्हिडन्स आधी द्यायचा आहे, जो तुमचं प्रूफचं सेंटेन्स आहे ते सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर मग नॉट टाकून प्रिडिक्शन द्या, ही गोष्ट घडणार नाही म्हणून. फाईन. पुढचं वाक्य, द बेबी इज स्माइलिंग, ही इज नॉट गोइंग टू क्राय. द बेबी इज स्माइलिंग, ही इज नॉट गोइंग टू क्राय. याचा अर्थ आहे की बेबी हा हसत आहे, तो रडणार नाही. बेबी हा हसत आहे, तो रडणार नाही. आता अगेन इथं तुम्ही काय सांगताय, प्रिडिक्शन सांगताय की मला दिसतंय की बेबी जो आहे तो हसतोय. मग हसतोय म्हटल्यावरती तो रडेल का, बरोबर ना, तो रडणार नाही हसतोय म्हटल्यावरती. प्रूफ दिला आणि प्रिडिक्शन दिलं. बघा. फाईन. पुढचं वाक्य, द ग्लास इज सेफ ऑन द टेबल, इट इज नॉट गोइंग टू फॉल. द ग्लास इज सेफ ऑन द टेबल, इट इज नॉट गोइंग टू फॉल. याचा अर्थ आहे की ग्लास जो आहे तो सुरक्षित आहे टेबलवरती, तो खाली पडणार नाही, तो खाली पडणार नाही. फाईन. तर आता आपण काय केलं, निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. नाव वी आर गोइंग टू लर्न दी क्वेश्चन्स, येस नो टाईप क्वेश्चन्स. तर चला बघूयात आपण येस नो टाईपचे क्वेश्चन्स. तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, येस नो टाईपचे क्वेश्चन्स पाहण्याआधी हे फ्रेम कसे करायचे, हे बनवायचे कसे, येस नो टाईपच्या क्वेश्चनचे सेंटेन्सेस कसे बनवणार आपण. तर लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला येस नो टाईपचे क्वेश्चन्स बनवायचे आहेत गोइंग टू यूज करून, त्यावेळेस तुम्ही एम, इज किंवा आर यांच्यापैकी एकाने सुरुवात करणार आहात. ठीक आहे. मग आपलं स्ट्रक्चर काय होईल, तर इथे मी ड्रॉ करतो. बघा स्ट्रक्चर, हे पुसतो मी. ओके. तर बघा,
ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं सेंटेन्स बनवायचं आहे त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, जर तुमचा आय असेल सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही जर आय बद्दल बोलणार आहे, स्वतःबद्दल बोलणार आहे, तर ॲम ने सुरुवात करा, ॲम आय, आणि पुढे मग गोइंग टू, मग काय होईल, ॲम आय गोइंग टू. सपोज तुम्ही जर यू, वी किंवा दे बद्दल बोलणार आहात, म्हणजे या व्यक्तींबद्दल तुम्ही जर सेंटेन्समध्ये बोलणार असताल तर तुमची सुरुवात होईल आर ने. मग काय, तर आर यू, आणि पुढे काय, गोइंग टू. काय होईल, आर यू गोइंग टू, आर वी गोइंग टू, आर दे गोइंग टू, हे अशा प्रकारे. आणि जर तुमच्या सेंटेन्समध्ये तुम्ही ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव यूज करताय तर तुम्हाला सुरुवात करायची आहे इज ने. ठीक आहे, मग काय होईल, इज ही गोइंग टू, इज शी गोइंग टू, इज इट गोइंग टू, आणि इज श्याम गोइंग टू. फाईन. आणि हे यूज करून झाल्याच्या नंतर गोइंग टूच्या नंतर काय करायचंय, तर तुम्हाला ऍक्शन सांगायचे आहे. तुमचा ऍक्शन वर्ड यूज करायचा आहे, आणि ऍक्शन वर्डच्या नंतर जी काय एक्स्ट्रा डिटेल आहे ती, जसं की इथे बघा आर यूज केलं, व्यक्ती यूज केला, गोइंग टू यूज केलं, इथं विजिट ही ऍक्शन आपण यूज केली, व त्याच्यानंतर एक्स्ट्रा डिटेल्स, युअर ग्रँडमदर टुमॉरो, हे एक्स्ट्रा आहे ते पुढे यूज करायचं. फाईन. सो स्ट्रक्चर समजलं असेल तुम्हाला. आता इथे आपण काय करत असतो, तर एखाद्या व्यक्तीला तुझा हा फ्युचरमध्ये प्लॅन झाला आहे का, तू विचारपूर्वक ती गोष्ट करणार आहे का, किंवा तुझ्या मनामध्ये हा हेतू आहे का, तुझ्या मनामध्ये ही गोष्ट करण्याचा इरादा आहे का, तुझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट चालली आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो. किंवा आपण एखाद्याला विचारत असतो की हे बघ असं असं वाटतंय, तर ह्या गोष्टीवरून तुला काय वाटते, तुझा अंदाज काय आहे. तर एखाद्याचा अंदाज घ्यायचा असेल ना, अंदाज विचारायचा एखाद्या व्यक्तीला, तर त्यासाठी आपण हे असे क्वेश्चन्स विचारत असतो. फाईन. तर आता आपण वाक्य बघूयात, क्वेश्चन्स बघूयात आपण. आर यू गोइंग टू विजिट युअर ग्रँडमदर टुमॉरो, आर यू गोइंग टू विजिट युअर ग्रँडमदर टुमॉरो. तू तुझ्या आजीला उद्या भेटणार आहेस का, तू तुझ्या आजीला उद्या भेटणार आहेस का, तू ठरवलं आहे का आजीला भेटायचं. फाईन. पुढे, इज शी गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक, इज शी गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन, नवीन मोबाईल विकत घेणार आहे का, म्हणजेच तिने ते ठरवून ठेवलं आहे का की असं असं करायचंय म्हणून. पुढचं वाक्य, आर यू गोइंग टू वॉच अ मूवी टू नाईट, आर यू गोइंग टू वॉच अ मूवी टू नाईट. तू आज रात्री मूवी पाहणार आहेस का, तू ठरवलंय का की आज रात्री मूवी पाहायचा आहे म्हणून. तर हो किंवा नाही मध्ये आपण उत्तर मागत असतो, लक्षात ठेवा अशा प्रकारच्या प्रश्नांचे. पुढचं वाक्य, आर दे गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे, आर दे गोइंग टू प्ले क्रिकेट ऑन संडे. ते रविवारी क्रिकेट खेळणार आहेत का, त्यांनी डिसिजन घेतलाय का, त्यांनी ठरवलंय का की रविवारी क्रिकेट खेळायचं म्हणून. फाईन. पुढचं वाक्य, इज ही गोइंग टू अटेंड अन इंग्लिश क्लास दिस इव्हनिंग, इज ही गोइंग टू अटेंड अन इंग्लिश क्लास दिस इव्हनिंग. तो आज संध्याकाळी इंग्लिशचा क्लास अटेंड करणार आहे का. फाईन. प्रश्न विचारतोय आपण की ठरवलंय का त्यांनी हे. आता पुढचं वाक्य, आर यू गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश, आर यू गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. इथं विचारलं जातंय की तू स्पोकन इंग्लिश शिकणार आहेस का, तुझ्या डोक्यात चालली का ती गोष्ट, इरादा विचारतोय आपण, किंवा त्याला विचारतोय की चाललंय का तुझ्या मनात, तुझ्या डोक्यामध्ये त्या गोष्टीबद्दल विचार चालू आहे का. फाईन. पुढचं वाक्य, इज शी गोइंग टू बिकम अ डॉक्टर, इज शी गोइंग टू बिकम अ डॉक्टर. ती डॉक्टर बनणार आहे का. एखादी मुलगी आहे जिने की सायन्स घेतलं आहे आणि ती सतत म्हणजे बायोलॉजी किंवा मेडिकल सायन्सचे व्हिडिओज पाहते किंवा ती पुस्तकं वाचते मेडिकल सायन्सचे. मग तुम्ही असं म्हणताय की ज्या अर्थी ती एवढी मेहनत घेते आणि ती अशा फील्ड संदर्भात मेहनत घेते जे की डॉक्टरच्या फील्डशी निगडीत आहे, मग तिच्या मनात काय डॉक्टर बनण्याचं चाललंय का, या डोक्यामध्ये काय डॉक्टर बनण्याचा विचार चालू आहे का, तिचा इरादा जो आहे तो डॉक्टर बनण्याचा आहे का. बघा, इरादा, डोक्यामध्ये विचार चालू आहे का त्या गोष्टीबद्दल. फाईन. तर आता नेक्स्ट सेंटेन्स, आर यू गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस, आर यू गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. तू नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहेस का. एखादा व्यक्ती आहे जो की कॅपिटल गोळा करतोय, म्हणजेच भांडवल गोळा करतोय पैशांचं. माणूस तेव्हा भांडवल गोळा करतो पैशांचं किंवा कॅपिटल तेव्हा गोळा करतो ज्यावेळेस त्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असतो. तुम्ही काय विचारताय की नवीन बिझनेस स्टार्ट करायचा तुझा इरादा आहे का, तुझ्या डोक्यात चाललंय का की नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. फाईन. पुढचं सेंटेन्स होतं आपलं,
इज ही गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश? इज ही गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश? तो त्याचं इंग्लिश जे ते इम्प्रूव्ह करणार आहे का? त्या डोक्यात चाललंय का हे इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं? फाईन. नेक्स्ट सेंटेन्स होतं आपलं, आर दे गोइंग टू वर्क हार्ड फॉर द एक्झाम? आर दे गोइंग टू वर्क हार्ड फॉर द एक्झाम? ते एक्झामसाठी हार्ड वर्क करणार आहेत का? ते एक्झामसाठी मेहनत करणार आहेत का? जास्त अभ्यास करणार आहे का? त्यांच्या डोक्यात चाललाय का तो प्लॅन? पुढचं वाक्य, इज इट गोइंग टू रेन? इज इट गोइंग टू रेन? पाऊस पडणार आहे का? काय वाटतंय तुला? पाऊस पडणार आहे का? अंदाज विचारला जातोय, लक्षात ठेवा. पुढचं वाक्य, द बेबी इज रबिंग हिज आईज? इज ही गोइंग टू स्लीप? बघा काय वाक्य, द बेबी इज रबिंग हिज आईज, इज ही गोइंग टू स्लीप? बेबी म्हणजेच बाळ जे आहे ते त्याचे डोळे जे ते चोळतंय, ठीक आहे. ते पाहता, ठीक आहे, तो एव्हिडन्स पाहता काय वाटतंय तुम्हाला, तो झोपणार आहे का आता? ठीक आहे, काय एव्हिडन्स दिला तुम्ही, काय प्रूफ दिला की मला असं दिसतंय तो त्याचे डोळे चोळतोय, मग तो झोपणार आहे का? पुढचं वाक्य, द ग्लास इज ॲट द एज ऑफ टेबल, इज इट गोइंग टू फॉल? बघा, द ग्लास इज ॲट द एज ऑफ टेबल, इज इट गोइंग टू फॉल? ग्लास जो आहे तो टेबलच्या कोण्यावरती आहे, मग तो काय खाली पडेल का? तो खाली पडणार आहे का? काय वाटतंय तुम्हाला? बघा, अगेन प्रिडिक्शन, अंदाज विचारला जातोय. विचारायचा आहे अंदाज, त्यावेळेस काय करायचंय, सुरुवातीला एव्हिडन्स द्या, प्रूफ द्या, कशाच्या बेसिसवरती बोलताय, अँड देन पुढे तुम्ही तो अंदाज त्याला विचारा समोरच्या व्यक्तीला. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, द बस इज ऑलरेडी ॲट द स्टॉप, आर वी गोइंग टू मिस द बस? बघा काय, तर द बस इज ऑलरेडी ॲट द स्टॉप, आर वी गोइंग टू मिस द बस? बस जे आहे ते स्टॉपवरती ऑलरेडी आहे, ठीक आहे, ऑलरेडी उभी आहे बस स्टॉपवरती. आपण मिस करेल का बस? आपण मिस करणार आहे की काय बस? सपोज असं झालं बघा, तुम्ही बस पकडायला गेलात आणि बसमध्ये आणि तुमच्यामध्ये अंतर आहे आणि असं दिसतंय की बस जे ते स्टॉपवरती ऑलरेडी आहे उभी आणि तुमच्यामध्ये आणि बसमध्ये बरंचसं अंतर आहे. मग तुम्ही म्हणताय हे काय वाटतं, आता बस तर स्टॉपवरती ऑलरेडी उभी आहे आणि ती निघाली जाता, आपण काय आता बस मिस करेल की काय, असं तुम्ही अंदाज विचारताय. फाईन. पुढचं वाक्य, द मिल्क इज बॉइलिंग, इज इट गोइंग टू ओव्हरफ्लो? द मिल्क इज बॉइलिंग, इज इट गोइंग टू ओव्हरफ्लो? आता इथे विचारलं जातंय, दूध जे आहे ते उकळतंय आणि खूप उकळी आली बघा दुधाला, आणि खूप उकळी आल्यामुळे तुम्ही असं विचारताय की आता दूध उतू जातंय की काय, ठीक आहे, दूध उतू जातंय की काय, हे तुम्ही प्रिडिक्शन विचारताय, अंदाज विचारताय समोरच्या व्यक्तीला. तर प्रिडिक्शन विचारायचं आहे, काय करा, आधी एक प्रूफ एव्हिडन्स यूज करा आणि देन पुढे काय, तर काय होईल, ते गोष्ट होईल का, हा अंदाज किंवा प्रिडिक्शन त्या व्यक्तीला विचारा. फाईन. आता आपण काय करूयात, तर क्वेश्चन्स बघूयात आणि त्याचे आन्सर्स कसे द्यायचे हे. तर हे तर तुम्हाला समजलं ना की गोइंग टू कुठे यूज करायचा, जिथे एखाद्या गोष्टीला आपण ठरवलं आहे, एखाद्या गोष्टीचा प्लॅन बनवला आहे, ठरवलेला आहे की ही गोष्ट मला करायची येणाऱ्या काळामध्ये, तिथे. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्णपणे ठरवलं नाही, पूर्णपणे डिसाइडेड नाही, पण मनात चालू आहे, हेतू आहे, निश्चय आहे, इरादा आहे, डोक्यात चालली ती गोष्ट करायची, त्या एक केसमध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर प्रिडिक्शन द्यायचं आहे, अंदाज सांगायचा आहे, पण एखादा चांगला प्रूफ देऊन, तर त्या केसमध्ये तुम्ही यूज करणार आहे. फाईन. आता आपण क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स बघूयात येस नो टाईपमध्ये. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, आर यू गोइंग टू विजिट युअर ग्रँडमदर टुमॉरो? आर यू गोइंग टू विजिट युअर ग्रँडमदर टुमॉरो? तू उद्या तुझ्या आजीला भेटणार आहे का? तुझा प्लॅन झालाय का तो की आजीला भेटायचा म्हणून? जर प्लॅन असेल तुमचा आजीला भेटण्याचा, काय म्हणताल तुम्ही? येस, आय एम गोइंग टू विजिट माय ग्रँडमदर टुमॉरो. हो, मी माझ्या आजीला उद्या भेटणार आहे. आणि नसेल भेटणार तर नो मध्ये उत्तर द्या. काय म्हणणार तुम्ही? नो, आय एम नॉट गोइंग टू विजिट माय ग्रँडमदर टुमॉरो. नाही, मी माझ्या आजीला उद्या भेटणार नाहीये. फाईन. पुढचं वाक्य आपलं, पुढचा क्वेश्चन, इज शी गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक? बघा काय प्रश्न आहे, इज शी गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक? ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार आहे का? घेईल का ती नवीन फोन विकत? जर ठरलेलं आहे, डिसाईड केलंय तिने की नवीन फोन विकत घेणार आहे, काय येईल आपलं उत्तर? तर येस, शी इज गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. हो, ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार आहे.
नसेल घेणार तर नो शी इज नॉट गोइंग टू बाय अ न्यू फोन नेक्स्ट वीक. नाही, ती पुढच्या आठवड्यामध्ये नवीन फोन विकत घेणार नाहीये. फाईन. नेक्स्ट आपला क्वेश्चन, आर यू गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश? आर यू गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश? तर स्पोकन इंग्लिश शिकणार आहेस का? एखाद्या व्यक्तीला विचारताय, काय तुझ्या मनात चाललंय का स्पोकन इंग्लिश शिकायचं? तुझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत का स्पोकन इंग्लिश शिकायचं म्हणून? त्याचा इरादा विचारताय तुम्ही. जर त्याच्या मनात चाललंय की शिकायचं किंवा त्याचा इरादा आहे शिकायचा, काय म्हणेल तो? येस आय एम गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. येस आय एम गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. हो, मी स्पोकन इंग्लिश शिकणार आहे, माझ्या डोक्यात चालू आहे स्पोकन इंग्लिश शिकायचं. नसेल डोक्यात त्याच्या तर तो काय म्हणेल? नो आय एम नॉट गोइंग टू लर्न स्पोकन इंग्लिश. नाही, मी स्पोकन इंग्लिश शिकणार नाहीये, माझ्या डोक्यात काय तसा विचार चालू नाहीये स्पोकन इंग्लिश शिकायचं. फाईन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आर यू गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस? आर यू गोइंग टू स्टार्ट न्यू बिझनेस? तू नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे का? तू नवीन बिझनेस सुरू करणार आहेस का? डोक्यात चाललंय का तुझ्या तो प्लॅन? जर डोक्यात प्लॅन चालला असेल तर तो काय म्हणेल मग? येस आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. हो, मी नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे, माझा तसा विचार चालू आहे. नसेल विचार चालू तर नो आय एम नॉट गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. नाही, मी नवीन बिझनेस स्टार्ट करणार नाही, माझा काही तसा विचार चालू नाहीये. पुढचा क्वेश्चन, लुक ॲट दी डार्क क्लाउड्स, इज इट गोइंग टू रेन? लुक ॲट दी डार्क क्लाउड्स, इज इट गोइंग टू रेन? आता इथे एव्हिडन्स देऊन विचारलं जातंय काय की डार्क क्लाउड्स कडे बघा, त्या काळ्या ढगांकडे बघा, काय वाटतंय तुम्हाला पाऊस पडेल का? आणि त्या काळ्या ढगांकडे पाहून तुम्हाला असं वाटतंय की हो पाऊस पडेल. मग तुम्ही काय अंदाज सांगताल? येस इट इज गोइंग टू रेन. हो, पाऊस पडणार आहे. हो, पाऊस पडेल. आणि असं वाटतं की ठीक आहे काळे ढग आहेत, पण मला असं वाटतं की नाही, पाऊस नाही पडणार. बऱ्याच वेळा असं होतं की ढग तर दिसतात काळे पण पाऊस पडत नाही. तुम्ही काय म्हणणार? नो इट इज नॉट गोइंग टू रेन. नाही, पाऊस काय पडणार नाहीये, पाऊस पडणार नाही. लास्ट क्वेश्चन आपला, द बेबी इज रबिंग हिज आईज, इज ही गोइंग टू स्लीप? बघा, द बेबी इज रबिंग हिज आईज, इज ही गोइंग टू स्लीप? काय विचारलं जातंय? बाळ जे आहे ते त्याचे डोळे जे ते चोळतोय, मग तो झोपणार आहे का? झोपेल का तो? आता इथं बघा अंदाज, जर तुम्हाला असं वाटतं की हो झोपेल तो, मग काय म्हणताल तुम्ही? येस ही इज गोइंग टू स्लीप. येस ही इज गोइंग टू स्लीप. हो, तो झोपणार आहे. हो, तो झोपेल. आणि असं वाटतंय की नाही झोपणार, काय म्हणणार तुम्ही? नो ही इज नॉट गोइंग टू स्लीप. नाही, तो झोपणार नाही. नाही, असं वाटतंय मला की तो नाही झोपणार. फाईन. तर बघा आपण इथे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप क्वेश्चन्स अँड देन येस नो टाईप क्वेश्चन्स विथ देअर येस अँड नो आन्सर्स, हे सगळं फॉर्मॅट जो आहे तो पाहिलेला आहे. आपण स्ट्रक्चर्स सुद्धा पाहिले. तर आय होप गोइंग टू कुठे यूज करायचा हे क्लिअर झालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण गोइंग टू बद्दल डिस्कस केलं. आता येणाऱ्या पुढच्या लेसन्समध्ये आपण अजून काही खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि कमेंट करा. बघा आवर्जून कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, कारण की तुमचे हे जे कमेंट्स आहेत ना हे आम्हाला सतत मोटिवेट करत राहतात नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. ओके, आम्हाला एक मोटिवेशन मिळतं तुमच्या ह्या कमेंट्समधून. आणि अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट करतोय मी की बघा असे खूप सारे लोक आहेत की ज्यांना इंग्लिश शिकायचंय पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. काही लोकांचा असा पण प्रॉब्लेम असतो की ते पे करू शकत नाही फीज वगैरे. तर बघा आपण अशा सर्व लोकांसाठी, ठीक आहे, अशा सर्वच लोकांसाठी आपण हा जो कोर्स आहे 30 दिवसांचा हा लॉन्च केलाय. तर बघा काही लोकांपर्यंत जर पोहोचला नसेल हा कोर्स तर तुम्ही हा कोर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत किंवा आपली अशी ऑडियन्स की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे अशा सर्व लोकांपर्यंत तुम्ही हा कोर्स पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओजला, आपल्या प्लेलिस्टला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत इंग्लिश पोहोचेल व सर्वांनाच इंग्लिश बोलता येईल. ओके, सो इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या काळातले जे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, महत्त्वाचे कोर्सेस आहेत, ते सर्व महत्त्वाचे कोर्सेस तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा आपण इंटरव्ह्यू स्किल्सवरती सुद्धा एक खूप चांगली सिरीज लॉन्च करणार आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये. एकतर MPSC UPSCचं आपण
स्टार्ट करणार आहोत सिरीज. व दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशनची आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत. सो सबस्क्राईब करून ठेवा व नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इनवर्स इंग्लिश अकॅडमी.